घोडेगाव येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत गुरुवार दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8:30 वाजता आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते। सुमारे 1 तास चाललेल्या या महत्त्वपूर्ण सत्राचे मार्गदर्शन घोडेगाव येथील प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर पद्मा पोतनीस हॉस्पिटल यांनी केले। या कार्यक्रमास एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव येथील प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांची विशेष उपस्थिती लाभली। त्यांच्यासह सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत नाईकडे आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर पोतनीस यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग उपक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले। भारतातील दुर्लक्षित समाजातील विद्यार्थ्यांना तणावमुक्त, मूल्याधारित आणि सर्वांगीण शिक्षण देणे हे या उपक्रमाचे मुख्य ध्येय आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले। विद्यार्थ्यांना ध्यान, योग आणि श्वसन तंत्राद्वारे तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगण्याचे उपाय मार्गदर्शन करण्यात आले। डॉक्टर पोतनीस यांनी ध्यान व योगाची प्रात्यक्षिके घेत विद्यार्थ्यांना सक्रियपणे सहभागी करून घेतले। शिक्षणाबरोबरच वैयक्तिक, सामाजिक व आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांची कामगिरी प्रभावित होते। यावर उपाय म्हणून नियमित ध्यान व योगाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले। प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांचा उत्साह विशेषतः पाहायला मिळाला। मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि या प्रशिक्षणाचा सकारात्मक परिणाम त्वरित जाणवला। कार्यक्रमाचा समारोप मुख्याध्यापक चंद्रकांत नाईकडे यांनी आभार प्रदर्शन करून केला। नाही मिळणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी प्रत्येक क्षणी जागरूक राहायला पाहिजे की हा क्षण आपण कसा जगायचा आहे, तो कसा कारणी लावायचा आहे, त्याचा उपयोग कसा करायचा आहे। जर आपण या बाबतीत जागरूक राहिलो नाही आणि वेळ जर वाया घालवला आयुष्यातला, तर मग नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते। म्हणून लहानपणातच जी चूक कदाचित आम्ही केली असेल ती तुम्ही करायची नाही। म्हणून वेळेच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक मुलाने, मुलीने खूप जागरूक राहायला पाहिजे आणि आपण आपला आयुष्यातला वेळ चांगल्या पद्धतीने, भविष्यात त्याचा आपल्याला फायदा होईल। आजचा क्षण जर योग्य पद्धतीने घालवला तर भविष्य काळात त्याचा खूप फायदा होणार आहे। अभ्यास वेळेत केला तर परीक्षेत यश मिळेल, आत्ता व्यायाम केला तर निरोगी शरीर मिळेल, किंवा आणखीन काय आत्ता प्रॉपर प्लॅनिंग करून काही गोष्टी केल्या तर भविष्य उज्ज्वल होईल, आपलं आयुष्याला योग्य तो आकार मिळेल। तर वेळेच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांनी खूप जागरूक राहावं अशी माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे म्हणा, की जेणेकरून भविष्यामध्ये आपण असं करायला पाहिजे होतं, त्यावेळेला हे केलं असतं तर बरं झालं असतं वगैरे, असे आपल्याला विचार करायला लागू नये। धन्यवाद। उपचार पण केले असतील आपण, बरोबर ना? बरेचसे मुलं ओळखत असतील, तर अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी सरांनी केलेलं आहे, मॅडमनी पण केलेलं आहे। निश्चितपणे आम्ही दररोज दैनंदिन वापर करू। आमच्या रुटीनचा इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा घोडेगाव इथं आपण एक प्रायोगिक तत्वावरती आर्ट ऑफ लिव्हिंगचा उपक्रम सुरू केलेला आहे। घोडेगावमधील आपले जे डॉक्टर आहेत, डॉक्टर पोतनीस आणि डॉक्टर मॅडम यांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला आहे। विद्यार्थ्यांना एकाग्रता, त्या एकाग्रतेच्या अनुषंगानं अभ्यासामध्ये कशी गोडी लागेल आणि ओव्हरऑल त्यांची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होईल ह्यासाठीचा हा उपक्रम आहे। आज त्याची आम्ही सुरुवात केली आहे। अतिशय चांगला आणि छान उपक्रम आहे। निश्चितच आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल। धन्यवाद। योग, प्राणायाम आणि ध्यान याच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत एकाग्रता वाढावी, अभ्यासात प्रगती व्हावी, यासाठी काहीतरी उपक्रम आणू इच्छितो। ते जे देसाई साहेबांच्यामुळे आम्हाला ही संधी त्यांनी दिलेली आहे की वेगवेगळ्या आदिवासी शाळांना तुम्ही जाऊन हा उपक्रम राबवा, त्याच्याबद्दल धन्यवाद। तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा। स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज। आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार। आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54।